नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक अत्यंत महत्वाचे अपडेट तुमच्या पुढे घेऊन आलोय. MHTCET 2026 चं रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं शेड्यूल आलेलं आहे. ज्यावेळेस पासून MHTCET चा रिझल्ट लागला तेव्हापासून विद्यार्थी वाट पाहत होते की नेमकं रजिस्ट्रेशन कधी सुरू होत आहे आणि त्याचं डॉक्युमेंट होऊन तुमचं कॅपराउंड कधी सुरू होत आहे. तर सगळ्यात महत्वाचे अपडेट आहे. तुम्ही जर गुगलला ओपन केलं तर तिथं FE 2026 म्हणजे मोबाईलवर बघत असाल तरीही किंवा तुम्ही लॅपटॉपवरती बघत असाल तरी तुम्ही FE 2026 सर्च करा. जे पहिलं येईल नोटिफिकेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सीईटी सेल यावरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला लगेच हा पूर्ण तुम्हाला सीईटी सेलची वेबसाईट दिसेल. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बघा इथं, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजे सीईटी सेलची वेबसाईट दिसेल. इथे इम्पॉर्टंट मध्ये तुम्हाला स्टार्टिंग नावाचा ऑप्शन पण दिसतोय. इन्स्टिट्यूट ऍडमिन लॉग इन, न्यू रजिस्ट्रेशन लॉग इन दिसतंय. ज्यावेळेस तुम्ही क्लिक हिअर फॉर एंटायर शेड्यूल वरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला कम्प्लीट शेड्यूल दिसणार आहे. तर आपण बघूया. असं कलरफुल मध्ये पूर्ण शेड्यूल आलेलं आहे. शेड्यूल ऑफ ऍक्टिव्हिटीज फॉर ऍडमिशन टू फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट म्हणजे फर्स्ट इयर UG याचे टेक्निकल कोर्सेस इन इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी 4 वर्षाचं याचं पूर्णपणे शेड्यूल आलेलं आहे. तर पहिलं बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय कॅन्डिडेट फॉर ऍडमिशन ऑन वेबसाईट. तर 2 म्हणजे आजपासून तुमचं रजिस्ट्रेशन सुरू झालंय. डॉक्युमेंट अपलोड पण करायचे आजपासून आणि त्यांनी लास्ट डेट दिलंय 12 जुलै. तर पण त्यामध्ये पण त्यांनी स्टार दिलंय. स्टार म्हणजे तुमची ही डेट थोडीफार पुढे मागे होऊ शकते, म्हणजे थोडी पुढे जाऊ शकते. लक्षात ठेवा, तुर्तास तुम्ही असं पकडून चला की 12 जुलै हीच लास्ट डेट आहे. दुसरी जी स्टेज असते ते म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्हाला तारीख दिली 3 जुलै म्हणजे उद्यापासून DB सुरू होतोय. तो असणार आहे 13 जुलैपर्यंत. तब्बल 10 दिवसांचा तुमच्याकडे DB साठी वेळ असणार आहे. DB मध्ये 2 ऑप्शन्स आहेत. एक तुमचं ई स्क्रुटिनी असणार आहे आणि दुसरं तुमचं फिजिकल स्क्रुटिनी. मग फिजिकल स्क्रुटिनीमध्ये तुमचे जे SC सेंटर्स असतील, स्क्रुटिनी सेंटर्स, आजपर्यंत डेट होती सीईटी सेलने मागवली होती की ज्या ज्या कॉलेजेसना आपल्याला SC सेंटर ठेवायचं आहे ती पण लिस्ट सीईटी सेलच्या वेबसाईटवरती अपलोड होऊन जाईल. त्या तुमच्या जवळचं जे काय असेल कॉलेज ते तुम्ही निवडू शकता. आणि दुसरा ऑप्शन आहे तुम्ही ऑनलाईन पेक्षा माझं तुम्हाला सजेशन असेल की तुम्ही ऑफलाईन जाऊन तुमचं ऑफलाईन स्क्रुटिनी करून घ्या. त्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला तिसरी जी स्टेज येते ते डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्या विद्यार्थ्यांची एक लिस्ट येते आणि ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते. यामध्ये महाराष्ट्र लेवल आणि ऑल इंडिया लेवलच्या कॅन्डिडेटचं नाव असतात. त्यानंतर चौथी स्टेज येते सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तो फॉर्म भरताना काही चुका झाल्या असतील, कोणाचं कॅटेगरी चुकली असेल, OBC SC ST कोणते कॅटेगरी चुकली असेल, मेल फिमेल असेल किंवा रिझल्ट असतील, जे काही चुकलं असेल ते तुम्ही दुरुस्त करू शकता. तुमच्याकडे 16 ते 18 असा 3 दिवसांचा तब्बल वेळ मिळणार आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचं चेंजेस करू शकता. आणि फायनली तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट ही 20 तारखेला तुम्हाला अनाऊन्स केली जाईल. ही जी लिस्ट असणार आहे ती जी कॅपराउंडच्या थ्रू ज्यांची ऍडमिशन होणार आहे त्यांच्यासाठीची फायनल लिस्ट असणार. या लिस्टमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही कॅपराउंड मधून ऍडमिशन घेऊ शकणार नाही इंजिनिअरिंग कॉलेजसाठी. तसेच गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत, महाडीबीटी असेल, तुमचे ज्या पण स्कीम्स आहेत त्या कोणते मुलींसाठी ज्या फी विवरची स्कीम आहे, TFWS आहे, या कोणत्याही स्कीमचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुमचं कॅपराउंड मधूनच ऍडमिशन झालं पाहिजे. आता तुम्ही बघा, हेडेड तर तुम्हाला समजले. आता नेक्स्ट प्रोसेस काय ते आपण बघूया. रजिस्ट्रेशन 2 ते 12 त्यांनी सांगितलंय टेंटेटिव्ह आहे. त्यानंतर DV तुमचा 3 ते 13, नंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 15/7 ला येऊन जाईल. ग्रीव्हन्स तुम्हाला 16 ते 18 3 दिवसात रेज करायचंय. फायनल मेरिट लिस्ट तुमची 20 तारखेला येऊन जाईल. त्यानंतर कॉलेज वॅकंट सीट मॅट्रिक्स म्हणजे ज्या कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत त्याचं तुम्हाला ते येऊन जाईल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं येतं ऑप्शन फॉर्म फिलिंग. म्हणजे तुम्ही आता इथून पुढे सुरुवात करा की तुमची कॉलेजची लिस्ट बनवण्यासाठी सुरुवात करा. ज्यावेळेस तुम्ही हा ऑप्शन फॉर्म भराल तर कॅपराउंड 1 साठी सुरुवातीला भराल. त्यामध्ये कॉलेजची लिस्ट असेल 1 पासून ती पूर्णपणे असेल. त्यानंतर जे पण कॉलेज असतील कॅपराउंड मधून तुम्हाला अलॉट होतील. आता आपण हे बघूया की कोणकोणते कॅपराउंड असतील किंवा किती कॅपराउंड असतात. तर कॅपराउंड किती असतात. तर पहिला असतो कॅपराउंड 1 2 3 4. हे झालं की तुमचा स्पॉट राऊंड असतो. त्यानंतर इन्स्टिट्यूट ILR तो इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असतो. आणि शेवटचा तुमचा हा डोनेशन वाला मॅनेजमेंट राऊंड असतो. लक्षात ठेवा, कॅपराउंड 1, कॅपराउंड 2, कॅपराउंड 3, कॅपराउंड 4 ह्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज अलॉट होतं त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीम, महाडीबीटी असेल, TFWS असेल, मुलींसाठीची फीवर स्कीम असेल, ह्या सगळ्या स्कीम तुम्हाला या राऊंड मधून ऍडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांना मिळतात. आता स्पॉट राऊंड पण बघा. इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये कसं असतं, तुमची जर फी 17,000 असेल इथं तुम्हाला जवळजवळ 2x किंवा 3x फी भरावी लागते. म्हणजे 1-2 लाखापर्यंत वर्षाला फी भरावी लागते. त्यामुळे लक्षात ठेवा की तुमचं सिलेक्शन ह्या 4 राऊंड मध्येच झालं पाहिजे. कॉलेज निवडताना काळजी घ्या. तुमच्या मेरिटनुसार मागच्या वर्षीचे सगळे कट ऑफ चेक करा. तुम्हाला जे मिळू शकतं कॉलेज तशीच लिस्ट बनवा. फक्त महाराष्ट्रात चांगलं कॉलेज आहे म्हणून COP 1 नंबर टाकलं असं करू नका. तुमचे मार्क्स 60 असतील तर तुमच्या रेंज मधलंच कॉलेज तुम्ही त्या लिस्टमध्ये बनवा.
आणि मॅनेजमेंट राऊंड मध्ये डोनेशन असतं, तुम्हाला ते माहितच आहे. कॉलेजची लिस्ट बनवताना काय काय काळजी घ्यावी. जर एक्झाम्पल पकडा तुम्हाला 60% आहे, म्हणजे ह्या 60% असेल तर तुम्ही मागच्या वर्षीचे इंजिनिअरिंग कॉलेजचे कट ऑफ चेक करा. त्यामध्ये तुम्ही 70% आणि 50% ह्यामधली कॉलेजेस तुम्ही निवडली पाहिजेत. मी 70च्या वरची पण निवडू नका आणि 50च्या खालची पण निवडू नका. आता लक्षात ठेवा त्यात अजून एक गोष्ट आहे, जर कॉलेजची लिस्ट जी काय बनवाल त्यामध्ये जे पहिले 6 कॉलेजेस असतील ते तुम्ही काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे. जर ह्या 6 कॉलेजमधून कोणतंही कॉलेज तुम्हाला अलॉट झालं तर तुम्हाला ते घ्यायचंच असेल तर तुम्ही ते लिस्टमध्ये टाका. आता ते पण मी पुढच्या यात सांगतो तुम्हाला. आता सगळ्यात आधी कॉलेज लिस्ट करताना तुम्ही चेक करा तुमच्या पर्सेंटेजच्या 10% कमी आणि 10% जास्त याच्यामधलीच कॉलेजेस निवडा. त्यानंतर कॉलेजचं प्लेसमेंट चेक करा. मागच्या वर्षी त्या कॉलेजचे कोणकोणत्या ब्रँचेसचं किती किती प्लेसमेंट आहे ते चेक करा. तुमची ब्रँच कोणती पाहिजे ते सिलेक्ट करा. त्यानंतर मागच्या विद्यार्थ्यांचा फीडबॅक जर तुम्हाला कुठून मिळत असेल तर तो फीडबॅक पण तुम्ही घ्या. त्यासोबतच कॉलेजचं लोकेशन कुठे आहे बघा, पुणे, मुंबई किंवा जी पण सिटी तुम्हाला पाहिजे त्या सिटीमध्ये ते कॉलेज आहे का ते चेक करा. आणि जर जमलं तर फॅमिली सोबत तुम्ही एकदा कॉलेजला व्हिजिट नक्की करा. त्यासोबत कॉलेज ऑटो फ्रीज कधी होतं ते बघूया. कॉलेजचे समजा तुमचे जे सिलेक्शनचे राऊंड आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, यामध्ये जो पहिला राऊंड आहे, जर तुम्ही कॉलेजची लिस्ट टाकली तिथं ऑप्शन फॉर्म भरताना, त्यापैकी पहिलं जे कॉलेज तुम्ही टाकलंय लिस्टमध्ये आणि तेच जर तुम्हाला मिळालं तर ते ऑटो फ्रीज होऊन जातं. म्हणजे तुम्हाला नंतर कॅप राऊंड सेकंडला तुम्हाला जाता येत नाही. जर तुमचं सेकंड कॅप राऊंडला तुम्ही गेला आणि त्यामध्ये जर तुमचं पहिल्या 3 पैकी कॉलेज मिळालं तर तुम्हाला ते ऑटो फ्रीज होतं, ते घ्यावंच लागतं. त्यानंतर ऑप्शन फॉर्म जर भरला थर्ड राऊंडला, त्यापैकी पहिल्या 6 कॉलेजेसमध्ये जे कॉलेज अलॉट होईल ते तुम्हाला कंपल्सरी घ्यावं लागतं. जसं 7व 8व जर मिळालं तर तुम्ही 4थ्या राऊंडसाठी पण थांबू शकता. त्यामुळे लक्षात ठेवा पहिले 6 कॉलेजेस तुम्ही एकदम प्रॉपर भरणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक राऊंड नंतर तुम्हाला कॉलेज एडिटचा ऑप्शन असतो. म्हणजे पहिला राऊंड संपला, त्याची अलॉटमेंट झाली की दुसऱ्या राऊंडला ज्यावेळेस तुम्हाला ऍप्लिकेशन भरायचे असतात ऑप्शन फॉर्म, त्यावेळेसही तुम्हाला कॉलेज चेंज करता येतात. लक्षात ठेवा कॉलेजची लिस्ट पूर्ण काळजीपूर्वक बनवा. या चॅनलवरती मी पूर्णपणे ज्या तुम्हाला पेड मेंटरशिप वगैरे मिळतात तर पर्सनलाइज गायडन्स असतो त्याप्रमाणे मोफत इथं मी तुम्हाला या चॅनलवरती व्हिडिओज घेऊन येईल. महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यातली चांगली कॉलेजेस कोणती, कोणत्या ब्रँचसाठी कोणती ब्रँच निवडू शकता, पुढच्या 5 वर्षात कोणत्या ब्रँचला स्कोप असेल, असे विविध व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्यामुळे सगळ्यात आधी इग्नाइट विद्यालय हे युट्यूब चॅनल प्रत्येकानं, हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबतच अधिक माहितीसाठी तुम्ही इग्नाइट पाठशाला हे ऍप सुद्धा डाउनलोड करून ठेवा.